ವಿವಿಧ ದಾನಶೂರರ ಸಹಕಾರದಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾದ ಶಾಂತಾಯಿ ವೃದ್ಧಾಶ್ರಮದ ನೂತನ ಕಟ್ಟಡದ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭವು ಶುಕ್ರವಾರದಂದು ಬಹಳ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನೆರವೇರಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪರಮಪೂಜ್ಯ ಗುರುಸಿದ್ಧ ಸ್ವಾಮೀಜಿ ಕಾರಂಜಿಮಠ್ ಹಾಗೂ ಪರಮಪೂಜ್ಯ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿ ಹುಕ್ಕೇರಿಮಠ್, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ಅಧೀಕ್ಷಕ ಭೀಮಾಶಂಕರ್ ಗುಳೇತ್, ಉದ್ಯಮಿ ದಿಲೀಪ್ ಚಿಟ್ನೀಸ್ ಹಾಗೂ ಹಿಂಡಲ್ಗಾಂವ್ ಕಾರಾಗೃಹದ ಅಧೀಕ್ಷಕ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಶಾಂತಾಯಿ ವೃದ್ಧಾಶ್ರಮದ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ನೂತನ ಕಟ್ಟಡದ ಮಹತ್ವವನ್ನು ವಿವರಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಕಾರಾಗೃಹದ ಅಧೀಕ್ಷಕ श्री कृष्णमूर्ती ಅವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡರು. नमस्कार. निराधार लोकांकरिता हे शांताई वृद्धाश्रम 1998 ला आम्ही सुरुवात केली होती आणि त्याची काळाची गरज होती आणि त्या 1998 ला आम्ही जी सुरुवात केली छोट्या प्रमाणात होतं ते या समाजाने हे इतकं मोठं वटवृक्ष रिसॉर्ट सारखं हे सर्व समाजाने देऊन तयार झालेलं आहे. आणि आता एक अशी उणीव भासली मला की ज्यांच्या घरी फंक्शन आहे किंवा बाहेरगावी प्रवासाला जायचं आहे किंवा लग्नाला जायचं आहे अशा लोकांच्या घरी आजोबा आजी किंवा आई वडील जे वयस्कर झालेले असतात त्यांना जाता येत नव्हतं त्यांना सोडून, म्हणून आम्ही ही एक सुंदर कल्पना इथं 5 गेस्ट हाऊस त्यांच्याकरता म्हणजे त्यांचे आजा आजी किंवा आई वडिलांना इथं ठेवून त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला प्रवासाला जाऊ शकतात त्याकरता जी सोय केलेली आहे. या सोयीचा लाभ सर्वांनी घ्यावा. धन्यवाद. ಇವತ್ತು ಶಾಂತಾಯಿ ವೃದ್ಧಾಶ್ರಮದ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಇವತ್ತು ಆಗಿದೆ. ಈ ಶಾಂತಾಯಿ ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಮತ್ತು ವಿಜಯ ಮೋರೆ ಸರ್ ಮತ್ತು ಅವ್ರ ಕುಟುಂಬ, ಶ್ರೀಮತಿ ಅವ್ರ ಮಗ, ಅವರು ನಿಜವಾಗಿಯೂ ತುಂಬ ಈ ಆಶ್ರಮಕ್ಕೋಸ್ಕರ ತುಂಬ ಡೆಡಿಕೇಟ್ ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗಿ ಇದೊಂದು ಶ್ಲಾಘನೀಯವಾದ ಒಂದು ಕೆಲಸ. ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರದ ಯಾವುದೇ ಅನುದಾನವಿಲ್ಲದೆ ನಡೆಸ್ತಾ ಇರೋದು ನಿಜವಾಗಿಯೂ ಅದು ಭಾರಿ ಗ್ರೇಟ್. ಇಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವ ವಿಜಯ ಮೋರೆ ಸರ್ ಮತ್ತು ಅವ್ರ ಕುಟುಂಬ ವರ್ಗದವ್ರಿಗೆ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಆಯುಸ್ಸು ಆರೋಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಸಮಾಜಮುಖಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ದೇವರು ಆಶೀರ್ವದಿಸಲಿ ಅಂತ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮಾಜಿ ಮೇಯರ್ ಹಾಗೂ ಶಾಂತಾಯಿ ವೃದ್ಧಾಶ್ರಮದ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ವಿಜಯ್ ಮೋರೆ ಅವರು ನೂತನ ಅತಿಥಿ ಗೃಹದ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಯು ಹಿರಿಯ नागरिकर सेवे ಎಷ್ಟು महत्त्वाದ ಸಂಗತಿ ಎಂಬುದನ್ನು प्रस्थापिಸಿದರು. आज आपल्या शांताई वृद्धाश्रमामध्ये नवीन वास्तूचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे. ह्याचं कारण असं, गेल्या 26 वर्षापासून आम्ही शांताई वृद्धाश्रमामध्ये विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शांताई वृद्धाश्रम चालवलेला आहे. सर्व संचालक मंडळाच्या वतीनं बेळगाव शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्यामध्ये रद्दीतून बुद्धीकडे हा उपक्रम ॲलन मोरेच्या अध्यक्षतेखाली आज सुरुवात झालेली आहे. गेल्या 9 वर्षामध्ये जवळपास लाखो रुपयाची रद्दी विकून आम्ही 480 विद्यार्थ्यांची फीस भरलेली आहे. आणि त्याचबरोबर बेळगाव शहरामध्ये अनक्लेम डेड बॉडी कुठलंही जरी फाइंड आउट जर झालं तर आमच्या शांताईच्या माध्यमातून विजय पाटील मेहता यांच्या सहकार्यातून आजपर्यंत 1445 अनक्लेम डेड बॉडीचं क्रिमेशन केलेलं आहे. आणि हे करत असताना विजय पाटीलांनी आमच्या विचारामध्ये असा आला की आपल्या आईवडिलांच्यासाठी कुठं लांब प्रवासला ट्रिपला घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण वयाच्या नुसार वय झाल्यामुळे त्यांना चालता येत नाही, ट्रॅव्हलिंग करता येत नाही. त्यांच्यासाठी घरात नवरा बायकोंच्या मध्ये वाद निर्माण होतात. मग ते वाद कुठेतरी थांबावा आणि आपल्या आईवडिलांना एक व्यवस्थित ठिकाणी सोडून जावा हा उद्देश ठेवून आम्ही शांताई वृद्धाश्रमाच्या परिसरामध्ये 5 डिलक्स रूम बांधलेले आहेत. आणि ते 5 डिलक्स रूम अशा पद्धतीने बांधलेले आहेत की 5 स्टार हॉटेलच्या सुविधा त्यांना दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी एक 10-15 दिवस त्यांनी राहून ती मुलं ट्रिप वगैरे सगळं करून घेऊन परत आपल्या आईवडिलांनी घेऊन जायचं प्रोव्हिजन असं ठेवलेलं आहे. तर त्याचं उद्घाटन स्वामीजी आले होते, उद्योगपती आले होते. आणि हे करत असताना ह्या आर्थिक हा मुद्दा येतोच. आम्ही सरकारकडून कोणतेही मानधन म्हणा किंवा कोणतेही काही न घेता आज आमच्या ह्या कार्याला VRLचे मालक विजय शंकेश्वरी असो, पॉलिऑर्डन फाउंडेशनचे MD सिद्धार्थ हुंद्रे असो, कीत मचाडे असो, असे भरपूर बालाजी कॉन्क्रीट असो, ह्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि आज त्याचं उद्घाटन झालं आहे.
याच्या पुढे अशा पद्धतीचं कोणाला अडचण जर आली तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि आपल्या माध्यमातून आपल्या आई वडिलांची काळजी घ्यावं, आपल्या आजी-आजींची काळजी घ्यावं. आमच्याकडे शांताई वृद्धाश्रमामध्ये आम्ही भाग्यवान आहे. सर्व संचालक मंडळ आम्हाला 40 आजी आहेत. ಧನ್ಯವಾದ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕೊನೆಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾದ ಅಲೆನ್ ಮೋರೆ ಅವರು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸೂಚಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ರೋಹಿತ್ ರಾಜ್, ಅನುಜಾ ಜಾಧವ್, ದಯಾನಂದ್ ಕದಂ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವಾರು ಆಮಂತ್ರಿತರು, ಆಶ್ರಮದ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಬಂಧು ಮಿತ್ರರು ಹಾಜರಾಗಿದ್ದರು.